माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, पार्वती पते हरा हरा। मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी, माननीय गोपाळ शेट्टीजी, योगेश सागरजी, प्रवीण दरेकरजी, संजय उपाध्यायजी, पवन त्रिपाठीजी, या ठिकाणी उपस्थित दीपक तावडेजी, ज्येष्ठ आमदार आमचे अतुल भातखळकरजी, मनीषाताई चौधरी, प्रकाशजी सुर्वे, भाई गिरकर, गणेशजी खणकर, अमित शाह, बाबा सिंगजी, विनोद शेलारजी, अप्पा बेलवलकरजी, योगिताताई पाटील, निखिल व्यास, रमेश गायकवाड, तेजिंदर तिवाना, लीना देहरकर, जितेंद्र पटेल, तेजस्वी घोसाळकर, राणी द्विवेदी, शिवा शेट्टी, जिग्ना शाह, श्वेता कोरगावकर, शिल्पा सांगोळे, ॲडव्होकेट सीमा शिंदे, प्रकाश दरेकर, निशा परुळेकर, प्रीतम पंडागळे, नुकताच ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्या मुंबईच्या माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ, या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आज खरं म्हणजे मी ज्यावेळी आपल्या समोर आलो त्यावेळी सकाळी एक वचननामा जाहीर झालाय. मला आश्चर्य वाटतं, काल आई जिजाऊंची जयंती होती, कालही हा वचननामा जाहीर करता आला असता, पण अलीकडच्या काळामध्ये ज्यांना वंदे मातरमची एलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे काही जुने मित्र बसायला लागले, त्यामुळे त्यांना आता कशा कशाची एलर्जी आहे हे मला या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही आहे. आणि म्हणून आज आमचे मामू म्हणजे अमितने सांगितलं ते मामू म्हणत नाही मी, माजी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी, आणि नव्यानेच पुन्हा एकदा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा या ठिकाणी जाहीर केला. पहिल्यांदा तर मी एकच सांगू इच्छितो, वचननामा देण्याचा अधिकार हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना होता. आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचून नामा आहे. वचननामा नाही आहे, तो वाचून नामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांना देखील माहिती नाही. याचं कारण आपण बघा, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनाच्या संदर्भात एक फॅक्ट चेक केला आणि त्या फॅक्ट चेक मध्ये 17 साली यांनी जे 5 वचन दिले होते त्यातलं एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही, असं फॅक्ट चेक मध्ये त्या वाहिनीने त्या ठिकाणी दिलं. मला आश्चर्य वाटतं, जर आपल्याला खोटंच बोलायचंय तर आईच्या चरणी कशाला ठेवायचा. खऱ्या अर्थानं हे ज्यावेळेस वचननामा करायला बसले त्यावेळेस मला सांगितलं की काहीतरी आपापसात बोलत होते. मग मी माहिती काढली तर त्या ठिकाणी ते काय बोलत असतील, झूठों ने झूठों से कहा सच बोलो.
झूठों ने झूठों से कहा सच बोलो, अरे भाई दो भाइयों का ऐलान हुआ सच बोलो। घर के अंदर झूठों की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो। अशा पद्धतीनं पुन्हा एकदा या ठिकाणी 25 वर्ष काम केल्यानंतर नव्याने त्याच त्या गोष्टी सांगताना नाही जनाची मनाची तर वाटली पाहिजे। आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते, राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती, राहुल गांधींसारखे एरझऱ्या करत होते, काहीतरी बोलत होते आणि मला कोणीतरी सांगितलं म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही। आता आम्हाला काय विचारता, घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा, 25 वर्षामध्ये मुंबईमध्ये शौचालय पण का तयार झाले नाहीत याचं उत्तर आम्ही द्यायचं की बाबांनी आणि काकांनी द्यायचं। पण खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या की आज या ठिकाणी जो वचननामा आलेला आहे त्यात वचनही नाही आहे, त्यात नामाही नाही आहे, त्यात काही होणारही नाही आहे। त्यांनाही हे माहिती आहे की आपण जे बोलतोय ते करण्याची संधीच आता जनता आपल्याला ठेवणार नाही आहे। 25 वर्ष खूप संधी मिळाली, आता याच्या पुढे ही संधी नाही आहे। आणि आमचे राज ठाकरेजी म्हणाले 20 वर्ष झाले आता जेलमधनं बाहेर आल्यासारखं वाटतंय। म्हणजे मातोश्रीहून शिवतीर्थावर गेले, शिवतीर्थ जेल समजायचं। बरं जेलमध्ये घातलं कोणी तुम्हाला, कोणी तुम्हाला घातलं जेलमध्ये हे तरी सांगितलं पाहिजे। आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये गेला होता आणि आता शिक्षा संपली का? खरं म्हणजे आज ज्यावेळी अनेक लोकांनी ते बघितलं, मी तर नाही बघितलं, मी आपले कार्यक्रम करत होतो, मला अनेकांनी सांगितलं की राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती, काही जमत नव्हतं, नेहमीसारखे राज ठाकरे वाटत नव्हते। मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे, आमच्या अमित साटमने देखील सांगितलेलं आहे, हा प्रीती संगम नाही आहे, हा भीती संगम आहे। या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत, याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। मला कोणीतरी म्हणालं कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हटलं नाही, असं म्हणणं योग्य नाही। मग म्हणे कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली, म्हटलं हेही म्हणणं योग्य नाही। मी त्याला स्पष्ट सांगितलं कोणाचं प्रोफेशन काही असू शकतं, त्याच्यावरनं तुम्ही त्यांची खिल्ली उडवणं हे योग्य नाही। ही युती कार्टुनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। कन्फ्युजन आणि करप्शनची नीती आहे आणि खऱ्या अर्थानं आपण एक लक्षात घ्या, या कन्फ्युजन आणि करप्शनच्या विरुद्ध आमची युती कॅपॅसिटी आणि करेजची युती आहे। या मुंबईला बदलण्याचा एक ध्यास घेऊन या ठिकाणी आता आम्ही युती केली आहे। बघा आता यांना मराठी माणूस नको आहे, यांना चंगेज मुलतानी आता जवळचा वाटतो। आता चंगेज करतात त्या ठिकाणी, पायघड्या टाकण्याचं काम चाललेलं आहे। बलात्काराचा आरोप असू द्या, खोटे प्रमाणपत्र असू द्या, त्यांच्याकरता पाय घड्या घालत हे निघालेले आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं आज जर या ठिकाणी आपण बघितलं तर यांच्या जवळ सांगण्याकरता काहीच नाही, हे काहीच सांगू शकत नाही। हे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विकासावर बोलत नाहीत। मी तर 4 वेळा सांगितलं, 4 वेळा की विकासावरचं यांचं भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। माझे 1000 रुपये अजून खिशातच आहेत, ते जातच नाहीत। त्यामुळे आज मी ठरवलं की आता 1000 रुपये नाही, ते जर विकासावर बोलले मी 2000 रुपये या ठिकाणी देणार आहे। मी माझा प्राइज मनी जो आहे आता 2000 रुपयाला नेलेला आहे। पण बंधू भगिनींनो, या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, आम्हाला सांगण्यासारखं दाखवण्यासारखं या ठिकाणी आहे। खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये आपण जे केलेलं परिवर्तन आहे ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। मुंबईचा चेहरा मोहरा आपण बदलतो।
ज्या प्रकारे या ठिकाणी गेल्या 10 वर्षामध्ये 7.5 वर्ष आपलं राज्य, त्या राज्यामध्ये आपण जे परिवर्तन केलं माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या प्रकारे मुंबईचा चेहरा आपण बदलला, आता देशभरातले लोक या मुंबईमध्ये येतात आणि सांगतात हो आम्हाला बदललेली मुंबई पाहायला मिळते. अनेक लोक आश्चर्याने तोंडात बोट घालतात, इतक्या कमी वेळामध्ये एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन कसं होऊ शकतं. बंधू भगिनींनो, आम्ही केवळ इन्फ्रास्ट्रक्चर करणारे लोक नाही आहोत, लोकांच्या समस्या समजणारे लोक आहोत. आपल्याला कल्पना आहे या दहिसर मध्ये आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या रडारचा प्रश्न होता. आमच्या ताई सातत्याने त्या ठिकाणी मनीषा ताई तो प्रश्न मांडत होत्या, आपले सगळे आमदार त्या संदर्भात आवाज उचलत होते. आज हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि आता या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या सामान्य माणसाला मोफत घरं देण्याचा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्गी लावला. अनेक प्रश्न आपण मार्गी लावतो. सीओडीचा प्रश्न आहे, आमचे प्रयत्न चालले आहेत. मला विश्वास आहे माननीय देशाचे जे काही आमचे डिफेन्स मिनिस्टर साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि मी तुम्हाला सांगतो लवकरच सीओडीचा प्रश्न देखील आम्हीच या ठिकाणी सोडून दाखवू. ओसी नसलेल्या इमारतींना पाणीपट्टी दुप्पट लागायची, ते आपण रद्द केलं. आज एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाचे प्रकल्प हातामध्ये घेतले. या ठिकाणी अनामत रक्कम ही बिल्डर 40,000 रुपये ठेवायचा, ती 1,00,000 रुपये आपण केली. त्या ठिकाणी आमच्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांचे किरायाचे पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळाले पाहिजे याकरता व्यवस्था उभी केली. लोक जे बाहेर आहेत ते आपल्या घरामध्ये आले पाहिजे याकरता जे काम न करणारे विकासक होते त्यांना रद्द केलं आणि काम करणारे विकासक हे त्यांच्या जागी आणले. कारण आम्हाला कागदावरच्या योजना नको आहेत. एसआरएच्या माध्यमातून या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं हक्काचं मालकीचं घर आम्हाला द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो पूर्वी ज्यावेळी झोपडपट्टी मुक्त मुंबईचा विचार केला जायचा त्यावेळी झोपडपट्टीवाल्यांना इकडून काढून कुठेतरी टाकून द्यायचं अशा पद्धतीची संकल्पना होती. होय आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखवू, पण त्या झोपडपट्टीत बसलेल्या गरीबाला त्याचं हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही, हा आमचा संकल्प आहे. आणि आज मला दिसतंय पुढच्या 7 वर्षांमध्ये एक आम्ही रोडमॅप तयार केलाय. पुढच्या 7 वर्षात या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं घर हे देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आज पुनर्विकसित प्रकल्पांना आपण सौर ऊर्जा सक्तीची केली, त्यामुळे लिफ्ट आणि मेंटेनन्सचा विजेचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे. मुंबईकरांचा घरांचा प्रश्न आपण सोडवतो आहोत आणि त्यासोबत या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो. मुंबईमध्ये जो सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जातं, हे ट्रेन मध्ये जातं, ते लोकल मध्ये जातं, ते बस मध्ये जातं, ते ऑटो मध्ये जातं, ते त्या ठिकाणी एखाद्या टॅक्सी मध्ये जातं. त्याचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावरनं किंवा ट्रेन मधनं ट्रॅव्हल करता करता त्या ठिकाणी संपतं. आपल्या जीवनातले महत्वाचे क्षण जे आपल्या आप्त स्वकीयांसोबत त्याला घालवायचे असतात ते घालवायला देखील त्यांना वेळ मिळत नाही. आणि म्हणून आपण ज्या प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले, आज तुम्ही बघा आपल्या मुंबईची 60% ट्रॅफिक ही या वेस्टर्न एक्सप्रेसवे वरनं जाते. वेस्टर्न एक्सप्रेसवे ही मुंबईची एक प्रकारे लाईफ लाईन आहे. 60% ट्रॅफिक याच्यावरनं जाते आणि आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळी वेस्टर्न एक्सप्रेसवेची काय अवस्था होते. लोकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक वेळा छोटासा ऍक्सिडेंट झाला तर 2-2 तास थांबावं लागतं. आणि म्हणून हा वेस्टर्न एक्सप्रेसवे डिकंजेस्ट करण्याकरता आपण कोस्टल रोडचं काम तर केलं.
आता बांद्र्यापासून वर्सोव्याचं काम चाललेलं आहे. वर्सोव्यापर्यंत जाताना 4 ठिकाणी तो आपण जोडणार आहोत. वर्सोव्यापासून आता दहिसर पर्यंतचं काम कोस्टल रोडचं सुरू केलेलं आहे. दहिसर पासून भाईंदरचं कोस्टल रोडचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे काय, आता वेस्टर्न एक्सप्रेसवेला पूर्ण पॅरलल अशा प्रकारचा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही नेतो आहोत. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी थांबणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे. आणि हे कुठलेही काम कागदावर नाहीत, प्रत्यक्षात काम सुरू झालेले आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सगळ्या परमिशन घेऊन आता कामाची सुरुवात केली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे 2028 सालापर्यंत वेस्टर्न एक्सप्रेसवेला संपूर्ण पॅरलल असा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही त्या ठिकाणी नेऊन दाखवू. आणि त्याच्या पुढेही नेणार आहोत. आम्ही भाईंदर पासून विरार पर्यंत नेणार आहोत. आणि एवढंच नाही तर या वेस्टर्न एक्सप्रेसवेला एक पॅरलल असा आपण डीपी रोड गोरेगाव आणि मागाटनेच्या मध्ये तयार करतो. पुढच्या 2 वर्षामध्ये त्याचंही काम आपण पूर्ण करून दाखवू. मी माझ्या वॉर रूम मध्ये घेतलेले सगळे प्रोजेक्ट्स आहेत रेकॉर्ड स्पीड मध्ये. कारण मुंबईतल्या या प्रोजेक्ट्स करता सर्वोच्च न्यायालयातनं परवानगी घ्यावी लागते. सर्वोच्च न्यायालयातने काही प्रतिबंध टाकलेले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो, या प्रत्येक प्रोजेक्टची या ठिकाणी गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयाची परवानगी मिळवलेली आहे. आता इथे कुठेही थांबण्याचं कारण नाही आहे. आपल्याला माहिती आहे बोरीवली ठाणे बोगदा आपण तयार करतो. बोरीवली आणि ठाण्याचा जो टनेल आहे हा एक प्रकारे अशा प्रकारचा टनेल आपण तयार करतो की ज्या माध्यमातून 1.5-2 तास फिरून जे आपल्याला यावं लागत होतं आता 15 मिनिटांमध्ये ठाणे टू बोरीवली आणि बोरीवली टू ठाणे हे आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार आहे. अशा पद्धतीनं हे काम देखील आपण या ठिकाणी करतो. जोगेश्वरी टर्मिनसचं काम असेल किंवा या ठिकाणी बोरीवली कांदिवली आणि मालाड अमृत भारत स्थानकांच्या अंतर्गत त्याही ठिकाणी काम चाललेलं आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं एक उपहार दिलेला आहे. आपल्या सबर्बन रेल्वे करता, आपल्या लोकल ट्रेन करता स्टेशन सुंदर होत आहेत. स्टेशनवर त्या ठिकाणी एस्केलेटर्स लागले आहेत. स्टेशन्सवर व्यवस्था झाल्या आहेत. आता आपल्या ट्रेनचे डबेही वाढतायत. पण हे सगळं होत असताना आता पुढचा टप्पा काय आहे? काही लोक म्हणाले तुम्ही मेट्रो आणली, मेट्रो मध्ये सगळे एअर कंडिशननी जातात, स्वच्छ अशा प्रकारची मेट्रो असते. इथे मात्र आम्ही लटकून लटकून जातो, रोज लोक मरतात. काही सबर्बन रेल्वेकडे तुमची नजर आहे की नाही? मला त्यांना सांगायचं आहे मोदीजींच्या नेतृत्वात निर्णय झालाय आणि आता टप्प्याटप्प्याने सबर्बन रेल्वेच्या सगळ्या ट्रेन या बंद दरवाजा सहित एसी ट्रेन होणार आहे. पण टाळ्या याच्यावर वाजवू नका, टाळ्या पुढे वाजवा. या एसी ट्रेन झाल्या तरी सेकंड क्लासचं तिकीट नॉन एसीचं जे आहे तेवढंच राहणार आहे. ते तिकीट न वाढवता मुंबईकरांना आपण ह्या ट्रेन देणार आहोत. मित्रांनो, आम्ही जे सांगतो ते करतो. मी 2017च्या निवडणुकीमध्ये जेव्हा म्हणायचो मुंबईमध्ये सिंगल पासवर तुम्हाला ट्रेन मध्ये जाता येईल, तुम्हाला मेट्रोतही जाता येईल, तुम्हाला मोनोतही जाता येईल, तुम्हाला बस मध्ये जाता येईल. काही लोक म्हणायचे फडणवीस जरा जास्तच बोलतात, पण आम्ही ते करून दाखवलं. आता सिंगल कार्ड वर आम्ही तुम्हाला आणलंय. एक ऍप आहे, एक कार्ड आहे, एक त्या ठिकाणी डाउनलोड केलं की कुठल्याही मोड ऑफ ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही बसू शकता. पुन्हा पुन्हा तिकीट काढण्याची आवश्यकता नाही आहे. हे देखील या ठिकाणी आपल्या सरकारने करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे मेट्रोचं काम इतक्या वेगानं चाललेलं आहे. तुम्ही बघा त्यांच्यात आणि आपल्यातला फरक काय आहे. 15 वर्ष त्यांचं सरकार होतं. 15 वर्षामध्ये त्यांनी 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. 11 किलोमीटरची.
आणि आपण 10 वर्षातले 7.5 वर्ष आपल्याला मिळाले, त्या 7.5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 475 किलोमीटरच्या मेट्रोचं काम चालू केलं. जवळपास 250 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. याही वर्षी 50 किलोमीटरचं काम आता लोकार्पित केलं मागच्या वर्षी, आता पुन्हा 50 किलोमीटरचं करतो. आणि हे 475 किलोमीटरचं नेटवर्क हे 2028च्या डिसेंबर पर्यंत या ठिकाणी मुंबईकरांच्या सेवेमध्ये आम्ही आणणार आहोत. आपल्याला माहिती आहे मेट्रो 7 आहे, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व, मेट्रो 9, मेट्रो 7A दहिसर ते मीरा भाईंदर, अंधेरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. मेट्रो 9चं काम 88% पूर्ण झालंय. मेट्रो 7A 34% काम याचं पूर्ण झालेलं आहे. दहिसर पश्चिम ते भाईंदर, यामुळे मेट्रो 3ची आपली जोडणी होते आहे. ती अंडरग्राउंड मेट्रो जी आहे त्याला थेट आपण या ठिकाणी जाऊ शकणार आहोत. म्हणजे एकीकडे कुलाबा असेल, दुसरीकडे विमानतळ असेल, कुठेही जाण्याकरता आता रस्त्याच्या ट्रॅफिकची आवश्यकता नाही आहे. आता आपण थेट त्या ठिकाणी जाऊ शकणार आहोत. काही लोक मला म्हणाले की फडणवीस साहेब तुम्ही नवी मुंबईला एअरपोर्ट केलं, आता इतक्या दूर आम्ही जायचं कसं? मी म्हटलं हे एअरपोर्ट चालणार आहे, पण तुम्हाला सांगतो काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल जेवढ्या वेळात या एअरपोर्टवर पोहोचतात तेवढ्याच वेळात त्याही एअरपोर्टवर आम्ही तुम्हाला पोहोचवणार आहोत. याचं कारण आता कोस्टल रोडनी तुम्ही वरळी पर्यंत येऊ शकाल. वरळीवरनं शिवडी पर्यंत एक एलिव्हेटेड रोड हा पुढच्या वर्षी म्हणजे 2026च्या शेवटापर्यंत आम्ही तो संपवणार आहोत. तिथनं तुम्ही 10 मिनिटात शिवडीला पोहोचाल, तिथनं 12 ते 14 मिनिटात तुम्ही नवी मुंबईत पोहोचाल. तिथनं अजून एक कोस्टल रोड जो पुढच्या 4 ते 6 महिन्यात होतोय तो थेट एअरपोर्टला तुम्हाला नेल. म्हणजे इथनही तुम्ही जवळपास 25 ते 40 मिनिटांमध्ये थेट नवी मुंबईच्या एअरपोर्टला जाऊ शकाल. या सगळ्या नॉर्थच्या आमच्या सगळ्या वेस्टर्न सबअर्बच्या लोकांना देखील त्या ठिकाणी जाण्याची व्यवस्था आम्ही करतो. एक असं जाळं रस्त्यांचं तयार करतो की मुंबईच्या कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यामध्ये जायचं असेल तर मॅक्सिमम टाइम हा 59 मिनिटाचा असला पाहिजे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काम करतो. आज आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम आपण सुरू केलं. या मुंबईतलं सगळं पाणी आमच्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये आणि समुद्रात जात होतं. सगळी घाण, सगळं सांडपाणी 25 वर्षामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये एसटीपीचं काम हे करू शकले नाही. आपलं सगळं घाणेरडं पाणी आपल्या नदी नाल्यांमधनं आपल्या समुद्रात जात असल्यामुळे समुद्राचे किनारे खराब झाले. आमच्या सगळ्या नद्या त्या ठिकाणी या देखील प्रदूषित झाल्या. आता मोठ्या प्रमाणात एसटीपीचं काम चालू केलंय. मालाड एसटीपी 4523 कोटी रुपयाचं काम हे त्या ठिकाणी होत आहे. आणि नदी पुनरुज्जीवनाच्या अंतर्गत दहिसर असेल, पोईसर असेल, ओशिविरा असेल, मिठी नदी असेल, सगळ्यांचं काम आम्ही सुरू केलं. 2490 कोटी रुपये त्याच्याकरता दिलेले आहे. अर्थात मिठी नदीचं काम त्यांनी सुरू केलं होतं, पण मिठी नदीमध्ये मिठाई खाण्याचं काम त्यांनी केलं. लोक जेलमध्ये आहेत. 80 कोटीची मिठाई ज्यांनी मिठीमध्ये खाल्ली त्यांना जेलमध्ये पोहोचवण्याचं काम देखील आपण या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी ज्यावेळी आपल्या समोर आम्ही मत मागण्याकरता आलो आहे, वी आर टाइम टेस्टेड पीपल. आम्ही असे लोक आहोत ज्यांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, ज्यांनी करून दाखवलेला आहे. आम्ही नुसते बोर्ड लावत नाही, करून दाखवलं, करून दाखवलं, करून दाखवलं. अरे काय करून दाखवलं? मुंबईमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, कोविड मध्ये घोटाळे करून दाखवले, मिठीमध्ये गाळ खाऊन दाखवला, शौचालयामध्ये काय काय खाऊन दाखवलं. आता मला या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आम्ही करून दाखवल्याचे बोर्ड लावणारे लोक नाही आहोत. तर या ठिकाणी आमच्या कामाची जिवंत स्मारक हे मुंबईकरांना त्या ठिकाणी दिसतायत. आणि मुंबईकर आपल्या त्या ठिकाणी सांगतायत की होय, महायुतीनेच करून दाखवलं. हे मुंबईकर आज या ठिकाणी सांगतायत. बंधू भगिनींनो, काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम 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 करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले. आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध बिनविरोध बिनविरोध.
आता आले आमचे बिनविरोध. आता या ठिकाणी जर काही उमेदवारांना असं वाटलं की भाजप शिवसेना महायुती अपराजित आहे, यांच्यासोबत आम्हाला लढून फायदा नाही, तर त्यांनी परत घेतला तर आमचे अविरोध आले. आमचेच थोडी आले, तो कुठला तरी मुस्लिम पक्ष आहे त्याचेही लोक आले, कोणीतरी त्या ठिकाणी एक इंडिपेंडेंट आहे तोही या ठिकाणी अविरोध आला. पण यांना लक्षात आलं आहे की आता हारल्यानंतर काहीतरी नवीन आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल, म्हणून त्याचं नरेटिव्ह बिल्डिंग हे अविरोधच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. पण मी तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं ईव्हीएमचा अर्थ काय आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र. आणि आता ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मुंबई. एक एक वोट हे आता आपल्याला मुंबईला द्यायचा आहे. आणि 15 तारखेला महायुतीचे धुरंधर हे आपल्याला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी निवडून पाठवायचे आहेत. मी तुम्हाला हे वचन देतो, या महानगरपालिकेवर महायुतीचा फगवा लागल्यानंतर पारदर्शी प्रामाणिकतेतून या पालिकेमध्ये आम्ही काम करून दाखवू, मुंबईचा चेहरा बदलून दाखवू, मुंबईकरांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणून दाखवू. आणि म्हणून 15 तारखेला तुम्ही सगळे दिवसभर कमळाची आणि धनुष्यबाणाची कास धरा, कमळाचा आणि धनुष्यबाणाचा विचार करा. 16 तारखेपासून पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.